पॅनमध्ये 1 चम्मच तेल टाकलेलं आहे. मिरच्या आणि अद्रक परतून घेते. त्यानंतर त्यामध्ये कांदे टाकत आहे. साधारणतः 3 मोठे कांदे घेतलेले आहे. 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहे, ज्या अर्धवट कापून घेतलेल्या आहे. नंतर लसूण आणि अद्रकचा 1 तुकडा, काजू 10 ते 12, टमाटर टाकलेले, मिक्स करून घेते. थोडं मीठ, लवकर मसाले गलले पाहिजे. मसाला साधारणतः शिजलेला आहे. गॅस बंद. तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये आणि आपलं घरचं लोणी, जे देसी बटर म्हटलं तरी चालेल, ते टाकत आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 लवंग, 1 मोठी छोटीवाली हरी विलायची आणि कलमी टाकलेली आहे. पनीरला भाजून घेत आहे. मिक्स करून घ्या. थोडं धनी पावडर, हळदी पावडर, तिखट, कसुरी मेथी भाजून मिक्स केलेली आहे त्याला. मसाला साधारणतः शिजलेलाच आहे आपला. पॉटला थोडंसं विसळून टाकून घेते त्यामध्ये. थोडं पाणी टाकून घ्यायचं, आपल्याला आवडेल तेवढं, पण मला एवढं पाणी पुरेसे आहे. शिजू द्यायचं थोडं. नंतर पनीरचे जे आपण काप केलेले होते ते टाकून देत आहे आणि शिजू द्या. रेडी. कसं वाटलं तुम्हाला शाही पनीर? आवडलं ना? पराठ्यासोबत या पोळीसोबत, साध्या पोळीसोबतही खूप छान वाटतं. थँक्यू.